सार्वजनिक ठिकाणी शौचालय नसणे ही माजलगावसाठी मोठी समस्या झाली आहे। शाळा, कॉलेज आणि खरेदीला येणाऱ्या महिलांसाठी शौचालय व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे या सुविधेची पूर्तता निवडून येणाऱ्या नेत्यांनी करावी ही अपेक्षा जनता करत आहे। जनतेचा विकास हाच आमचा ध्यास, परिवर्तन होणारच हे शब्द आता तुमच्या कानावर यायला सुरुवात झाली असेल। चौकात आणि गल्लोगल्लीतील चर्चेने निवडणुकीचा चढलेला रंगही तुम्ही पाहत असाल। या रणधुमाळीत आपल्या आजी, माजी आणि भावी नेत्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत। 2020 साली आलेला कोरोना आणि त्यानंतर अन्य काही कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या। वाढलेली मतदारसंख्या, नवीन प्रभाग रचना आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे या निवडणुकीबद्दल तुमच्या आमच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। यामध्ये माजलगावच्या युवकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत घेतलेला सहभाग लक्षणीय ठरत आहे। 13 प्रभागात एकूण 26 उमेदवार निवडून येणार आहेत। त्यासाठी माजलगावमध्ये मुख्य चौरंगी लढत होत आहे। यामध्ये भाजपाकडून डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मेहरुन्बी खलील पटेल आत्तार, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महरीन शिफा चाऊस आणि शिवसेना ओवटा गटाकडून सोनाली गोपाळ पैंजणे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आमदार प्रकाश सोळंके, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस आणि मोहन जगताप यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे। सत्ताधारी भूतकाळातील केलेले काम सांगण्यासाठी आणि विरोधक आपण भविष्यात काय करणार हे पटवून देण्यासाठी जनतेच्या दारात जातील। पण जनता आपला कौल कोणाच्या बाजूने देईल याचा अंदाज न लावलेलाच बरा। आपले मुद्दे लोकांना पटवून देत असतानाच जनतेतूनही काही मागण्या येत आहेत, त्या आपण पाहू। सार्वजनिक ठिकाणी शौचालय नसणे ही माजलगावसाठी मोठी समस्या झाली आहे। शाळा, कॉलेज आणि खरेदीला येणाऱ्या महिलांसाठी शौचालय व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे या सुविधेची पूर्तता निवडून येणाऱ्या नेत्यांनी करावी ही अपेक्षा जनता करत आहे। धरण जवळ असूनही फक्त योग्य नियोजनाअभावी नीट पाणी पुरवठा होत नसल्यामुळे माजलगावकर हैराण आहे। त्यामुळे याकडे लक्ष देऊन नियमित पाणी पुरवठ्यासाठी योग्य ती पावले उचलावी आणि माजलगावमध्ये 8 वर्षाआधी मंजूर झालेले प्राचार्य श्याम पाठक नाट्यगृहाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नाट्यगृहाचे लोकार्पण करावे अशी मागणी जनता करत आहे। माजलगाववरून जाणारे मुख्य रस्ते, बायपास, गेवराई, पाथरी आणि तेलगाव रोडवर सकाळी आणि संध्याकाळी भरधाव वेगात गाड्या बाजूने जात असताना पोलीस भरतीची तयारी करत असणारे तरुण आणि लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालताना दिसतील। यामुळे लहानांना खेळता येईल असे गार्डन, तसेच सर्वांना फिरता येईल आणि व्यायाम करायला सुसज्ज असे क्रीडा संकुल गावात असावे अशी मागणी पुढे येत आहे। या मागण्यासोबतच आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंगचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासिकेची सुविधा, तसेच नवीन वसाहतीत नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा पुरवणे आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या मुद्द्यांचा देखील समावेश आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडून येणाऱ्या नेत्यांनी आपल्या मतदारांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मनापासून आपले कार्य करावे एवढीच अपेक्षा। सामान्यांच्या मागण्या व्यवस्थेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न।